रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण आणि विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज एक बैठक पार पडली. या बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचं नियोजन तसंच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते. रायलादेवी परिसरातील विविध कामांबाबत स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. रायलादेवी परिसरातील संरक्षित भिंत, उतार, परिसरातील खुल्या जागांची सुरक्षितता, पार्किंग व्यवस्था आदी कामांचा आढावा घेण्यात आला. रायलादेवी तलाव परिसराबाबत नागरिकांच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने या तलावाभोवती संरक्षक भिंत बांधून त्यानंतर अंतर्गत कामं करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत. तसंच या परिसरात गर्दुल्ले, मद्यपींचा असलेला वावर या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त वाढवणं तसंच या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तलाव परिसराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचं बळकटीकरण आणि करण्यात येणारी कामं याबाबत MMRD अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तलाव परिसरात सुरक्षा शेड, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा, विद्युत सुविधांमधील त्रुटी दूर करणं तसंच स्वच्छता आणि देखभाल नियमित करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय तलाव परिसरात CCTV देखरेख अधिक सक्षम करण्यासाठी लावण्यात आलेले लवकरात लवकर कार्यान्वित करावं, अतिक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, डेब्रिज हटवणं, MSEDCL समन्वय साधून वीज पुरवठ्याशी संबंधित कामं पूर्ण करणं आणि नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. संसदीय कामकाजाच्या नियम 377 अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वे मंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत 57,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. उपनगरीय रेल्वेच्या स्थितीत अजूनही सुधारणा करणं गरजेचं आहे. 2024 मधील आकडेवारीनुसार अतिगर्दी, रेल्वे रूळ ओलांडणे आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागलाय. सध्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा 4 पट अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने सुपर डेन्स, क्रश लोडची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी दरवाजांवर लटकून प्रवास करण्याने अपघात होणे ही नियमित बाब बनली असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिलं. संसदीय समिती आणि न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशानंतरही 15 डब्यांच्या गाड्यांचा विस्तार, स्वयंचलित दरवाजे, फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं यांसारख्या मूलभूत सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत संथगतीनं होत असल्याची खंतही खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून सर्व 12 डब्यांच्या लोकलचे टप्प्याटप्प्यानं 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावे, सर्व रॅकमध्ये ऑटोडोअर क्लोजिंग सिस्टीम अनिवार्य करावी, तसंच स्थानकांवरील गर्दी स्थापनासाठी स्वतंत्र निगराणी यंत्रणा उभारावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी C1, C2A आणि C2B प्रवर्गातील सर्व इमारतींचं फेरसंरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीचं वर्गीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर हे रजेवर असल्यामुळे आयुक्त पदाचा प्रभारी पदभार ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपवण्यात आलाय. गंगारामवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी महानगरपालिकेतील सर्व नियंत्रण अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थिती आणि रस्त्यांच्या दुरावस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सपना वसावा, उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांच्यासह सर्व अभियंते आणि विभाग प्रमुखही उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या वर्गवारीचा आढावा घेण्यात आला. दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारत ही C2A म्हणजेच दुरुस्ती योग्य धोकादायक इमारत प्रवर्गामध्ये नोंदवण्यात आली होती. त्याबाबत आयुक्त पांचाळ यांनी नाराजी व्यक्त केली. C1 म्हणजेच अतिधोकादायक इमारतींचा प्रवर्ग, C2A म्हणजेच दुरुस्ती योग्य धोकादायक इमारतीचा प्रवर्ग आणि C2B म्हणजेच संरचनात्मक दुरुस्ती आवश्यक असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रवर्ग. या सर्व प्रवर्गातील सर्व इमारतींची फेरतपासणी करून त्यांचं संरचनात्मक लेखापरीक्षण करावे आणि पुनश्च सर्व इमारतींची वर्गवारी निश्चित करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पांचाळ यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आणि सहाय्यक संचालक नगररचना यांना दिले आहेत. तसंच निधीची तरतूद नसेल तर काम थांबवण्यापेक्षा निधी तरतुदीच्या अधीन राहून काम करावं. काम करताना केवळ कंत्राटदार अथवा यंत्रणेवर अवलंबून न राहता अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पर्यवेक्षण करावे. मात्र हे करताना गुणवत्तेमध्ये तडजोड होता कामा नये. ज्या रस्त्यावर वाहतूक अथवा वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी वाहतूक विभागाशी समन्वय साधून वाहतूक आवश्यकता भासल्यास वाहतुकीचं नियोजन करून काम पूर्ण करावं. शाळांच्या बस, रिक्षा, दुचाकी यांना सुयोग्य होईल अशी रस्ते दुरुस्ती करण्यात यावी, तसेही त्यांनी निर्देश दिलेत. राज्यातील अकृषी विद्यापीठे, शासन अनुदानित महाविद्यालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्जित रजा रोखीकरणाच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. सुधारित 7व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणासाठी शासनाने अधिकृत शासन निर्णय जारी केला असून याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचं मानलं जात आहे. या विषयावर नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मांडल्या. त्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाची मागणी प्राधान्यानं करण्यात आली आहे. या बैठकीनंतर आमदार डावखरे यांनी संबंधित विभागाशी सातत्यानं समन्वय साधत हा विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. महासंघाचे अध्यक्ष राजा बडे, सरचिटणीस सुजित R.P. सिंग तसंच उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनीही प्रशासकीय स्तरावर आवश्यक कार्यवाहीला गती दिल्यानं शासन निर्णय निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयाचा लाभ सार्वजनिक विद्यापीठे, शासन अनुदानित अभिमित विद्यापीठे, उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अनुदानित महाविद्यालय तसंच सामाजिक न्याय विभागाकडून हस्तांतरित समाजकार्य महाविद्यालयांमधील दीर्घ सुट्टी अनुज्ञेय नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. या संबंधित संवर्गाची पात्रता विभागीय स्तरावर तपासून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही शासनानं दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार डॉक्टर निरंजन डावखरे यांनी शिक्षकेतर कर्मचारी हे उच्च शिक्षण व्यवस्थेचा कणा असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही न्याय मागणी पूर्ण झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं. दरम्यान शासन निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानलेत.
गोविंदांच्या सुरक्षेला युवासेनेच्या पाठपुराव्याचं यश. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने 2026 साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलाय. या निर्णयानुसार राज्यातील 1,60,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होते. पूर्वेश सरनाईक यांनी दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्यानं शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेत गोविंदांना अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व तसंच उपचार खर्चासाठी व्यापक विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. शासन निर्णयानुसार अपघाती मृत्यू किंवा दोन्ही अवयव अथवा दोन्ही डोळे गमावल्यास 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी 10 लाख रुपये, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वासाठी विमा पॉलिसीतील तरतुदीनुसार भरपाई दिली जाणार आहे. तसंच अपघातामुळे झालेल्या रुग्णालयीन उपचारांसाठी प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल 1 लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध होणार आहे. यंदा विमा संरक्षणाचा लाभ घेणाऱ्या गोविंदांची संख्या 1,60,000 पर्यंत वाढवण्यात आली असून प्रत्येक गोविंदांसाठी अत्यल्प प्रीमियममध्ये विमा संरक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी राज्य क्रीडा विकास निधीतून हा खर्च केला जाणार आहे. युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या निर्णयाचं स्वागत करत गोविंदा हा आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान असल्याचं सांगितलं. उत्सवाचा आनंद साजरा करताना प्रत्येक गोविंदांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे असं सांगत राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय लाखो गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा असून यापुढेही गोविंदांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी सांगितलं. तसंच या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेही त्यांनी आभार मानलेत. या निर्णयामुळे राज्यभरातील दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकं आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून यंदाचा दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित आणि विश्वासानं साजरा करण्याचा मार्ग मोकळा झालाय.